जम्मू एअरपोर्ट, जम्मू युनिव्हर्सिटी, अखनूर, सांबा, उधमपूर, राजौरीमध्ये पाकिस्ताननं ड्रोन हल्ले केले, मिसाईल हल्ले केले, परंतु S-400 हे सगळे ड्रोन जे आहेत ते पाडलेले आहेत। पाकिस्तानची लढाऊ विमानं देखील भारतानं पाडलेली आहेत। आतापर्यंत पंजाबमध्ये देखील पठाणकोट, जालंधर, अमृतसरमध्ये पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न होता, परंतु भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनी हे संपूर्ण हल्ले जे आहेत ते परतवलेले आहेत। पंजाबची ही शहरं आपण पाहतो आहोत, पठाणकोट, जालंधर, त्यानंतर राजस्थानमध्ये जैसलमेरमध्ये देखील पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, परंतु पाकिस्तानला त्याची जागा दाखवली आहे आणि भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानचं विमान देखील जे आहे ते मातीमोल करून टाकलं। आणि याच ठिकाणी जैसलमेरमध्येच पाकिस्तानचा एक पायलट देखील भारतीय सैन्यानं ताब्यात घेतलेला आहे। हा पायलट आता भारतीय सैन्याच्या ताब्यात आलेला आहे। तर जम्मूमध्ये जम्मू एअरपोर्ट, जम्मू युनिव्हर्सिटी, अखनूर, सांबा, उधमपूर, राजौरी अशा सर्वच ठिकाणी पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले, मिसाईल हल्ले करण्याचा प्रयत्न झाला, मात्र भारताच्या S-400 या एअर डिफेन्स सिस्टीमच्या माध्यमातून हे सर्व हल्ले परतवून लावण्यात आलेले आहेत। आकाशामध्येच हे ड्रोन नेस्तनाबूत करण्यात आले आहेत। तर सियालकोट, भवालपूर, पेशावरमध्ये हल्ले जे आहेत ते करण्यात आलेले आहेत। लाहोर, इस्लामाबाद, कराचीमध्ये भारताकडनं ड्रोन आणि मिसाईल हल्ले करण्यात येत आहेत। पाकिस्तानवरती ताबडतोड हल्ले जे आहेत ते भारताकडनं करण्यात येत आहेत। सियालकोट, भवालपूरमध्ये हे हल्ले करण्यात आलेले आहेत। महत्त्वाचे हल्ले जे आहेत ते आपल्याला हे पाहायला मिळतात, कारण की पाकिस्तानला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा आता विडा भारतानं उचलला आहे। सियालकोट, भवालपूर, पेशावरमध्ये हल्ले करण्यात आलेले आहेत। भारतावरती पहिला भारताची कळ जी आहे ती पाकिस्ताननी काढलेली होती, त्यानंतर भारतानं हे चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये देखील परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलेलं होतं की आताची ही सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे। पुंछ भागामध्ये दोन्ही बाजूनं जोरदार जो आहे तो गोळीबार करण्यात येतोय। अनेक वेळेपासून पुंछमध्ये तुफान गोळीबार होत असल्याची माहिती मिळते, परंतु भारताकडनं देखील पाकिस्तानच्या गोळीबाराला जशास तसं प्रत्युत्तर जे आहे ते देण्यात येत आहे। तर अनेक वेळेपासून पुंछमध्ये तुफानी गोळीबार सुरू आहे। दोन्ही बाजूनं सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तानला जाणार आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, एकीकडे युद्धाला सुरुवात झालेली आहे, तर दुसरीकडे भारताकडून सर्वच बाजूने पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। युरोपियन युनियन, अमेरिका, रशिया, त्याचबरोबर इटली अशा देशांकडून देखील आता पाकिस्तानवर दबाव टाकला जातोय आणि त्याचाच परिणाम म्हणून मुल्ला मुनीरला त्याच्या पदावरून हटवण्यात येत आहे आणि मुल्ला मुनीर विरोधात पाकिस्तानची जनता देखील आता रस्त्यावर उतरलेली आहे। सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री हे देखील आता पाकिस्तानसोबत चर्चा करणार आहेत, ते पाकिस्तानला जाणार आहेत आणि पाकिस्तानवर आता सर्वच बाजूने दबाव टाकला जातोय। भारत आता सामरिक बाजूने त्याचबरोबर राजनैतिक बाजूने देखील पाकिस्तानवर दबाव आणतोय। पाकिस्तानची कोंडी करण्याचं काम आता भारतानं हाती घेतलंय।